उरण हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला उरण पोलिसांकडून अखेर बेड्या, लवकरच कर्नाटकातून नवी मुंबईत आणणार। मिलिंद मोरे मृत्यू प्रकरणी विरारमधील 7C रिसॉर्ट जमीनदोस्त, पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होतं तोडकाम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योजक गौतम अदानी यांची रात्री वर्षा बंगल्यावर बैठकीत धारावी पुनर्विकासावर चर्चा झाल्याची माहिती। मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज मातोश्रीवर जवाब दो आंदोलन, सोमवारी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट न झाल्यानं ठोक मोर्चा आक्रमक। विविध योजनांच्या जाहिरातींवर सरकार 270 कोटी 5 लाख रुपये खर्च करणार, महायुती सरकारचा शासन निर्णय जारी, खर्च लाडक्या खुर्चीसाठी विजय वडेट्टीवारांची टीका। राजू शेट्टींनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये 1.5 तास संवाद, सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची शेट्टींची माहिती। आयएस पूजा खेडकर 7 दिवसांनंतरही मसुरीत हजर न राहिल्याची गंभीर दखल, डीओपीटीकडून नोटीस, 2 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश। पूजा खेडकर अपंगत्व प्रमाणपत्राचा सुधारित अहवाल आज पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना सादर करणार, कोण दोषी, कोणाला क्लीन चिट याची उत्सुकता। मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, 11 जणांचा मृत्यू, शेकडो ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून शोक व्यक्त। पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग अवघ्या 5 मिनिटात फुल, वेटिंग लिस्ट 700 ते 800च्या घरात, प्रवासी संख्या लक्षात घेऊन आणखी गाड्या सोडण्याची मागणी। एकीकडे भाज्या तर दुसरीकडे मासेही महागलेत, सुरमई 1000 तर पापलेट 1300 रुपये किलो, स्वस्त होण्यासाठी पाहावी लागणार आणखी 15 दिवस वाट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।